नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 27.2 मधील एक्झाम्पल्स बघणार आहोत. क्वेश्चन 1. द सेलिंग प्राइस ऑफ एन आयटम इज 19 टाइम्स द लॉस. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ लॉस? आता सेलिंग प्राइस किती आहे? 19 टाइम्स ऑफ द लॉस. सपोज लॉस इक्वल्स टू एक्स. लॉस एक्स असेल तर मग सेलिंग प्राइस किती असेल? 19x. सेलिंग प्राइस काय असेल? 19x. आता आपल्याला पर्सेंटेज ऑफ लॉस काढण्यासाठी कॉस्ट प्राईस माहीत असणं आवश्यक आहे. आता लॉस आणि सेलिंग प्राईस दिलेलं आहे, मग कॉस्ट प्राईस काय येते? कॉस्ट प्राईस इक्वल्स टू सेलिंग प्राईस मायनस प्लस लॉस. सेलिंग प्राईस प्लस लॉस म्हणजे किती येईल ते? 20x. 20x काय आलं? ही कॉस्ट प्राईस. मग आता आपल्याला काय करायचं आहे? पर्सेंट लॉस. पर्सेंट लॉसचा फॉर्म्युला माहिती आहे. पर्सेंट लॉस इक्वल्स टू लॉस अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100. हे फॉर्म्युले सगळे तुमच्या पाठ आहेत. मग लॉस किती आहे? एक्स. कॉस्ट प्राईस किती आहे? 20x इंटू 100. काही एक्स कॅन्सल, 25. किती आलं मग ते? 5% हा लॉस आला. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 2. There is a 10% profit by selling a book. If the selling price would have been ₹7 less, there would have been 4% loss. What is the cost price of the book? आता हे आपण ऑप्शन घेऊन बघूयात. ऑप्शननी हे सोपं जाईल. सपोज इथं सेलिंग प्राईस घेऊयात. सेलिंग प्राईस जर 70 असेल, बघा कॉस्ट प्राईस जर 70 असेल तर सेलिंग प्राईस किती असेल? सेलिंग प्राईस किती आहे? इफ द सेलिंग प्राईस वूड हॅव बीन ₹7 लेस, 10% प्रॉफिटमध्ये असल्यानंतर. आता 10% प्रॉफिट जर असेल, 10% जर प्रॉफिट घेतला तर किती असेल याचं सेलिंग प्राईस? 70चा 10% तो काय येईल? 7. म्हणजे सेलिंग प्राईस काय होईल मग? 77. आणि ह्या 7नीही काय करायचं? लेस करायचं. म्हणजे हे 7नी लेस जर सेल केला तर तो कितीला सेल करेल मग? ₹70ला. म्हणजे याच्यामध्ये काय होईल? नो प्रॉफिट नो लॉस. आपल्याला किती लॉस झाला पाहिजे? 4%. परत एकदा बघून घ्या. समजा कॉस्ट प्राईस आपण 70 घेतला तर त्याच्यावर 10% प्रॉफिट. आता हे 10% प्रॉफिट कसं काढायचं तुम्हाला माहीत आहे. कॉस्ट प्राईस 10% म्हणजे 70चा 10% इंटू 10/100. 000 हे 7. म्हणजे इथं किती आलं त्याचं? 70चा 10% आला 7. मग सेलिंग प्राईस काय होईल? 77. आणि ही सेलिंग प्राईस जर सपोज 7नी लेस केली तर तो जो लॉस होणार आहे ते तर लॉस होणार किती आहे? 4%. आता ही जर 7नी लेस केलं तर ते किती येतं? कॉस्ट प्राईस इतकंच होतं. याच्यामध्ये लॉस होणार नाही जर 7नी लेस केलं तर. सपोज दुसरा 60 घेतला, सेलिंग कॉस्ट प्राईस 60 घेतलं आणि कॉस्ट प्राईस 60वर 10% म्हणजे किती? 6. मग तो कितीला सेल होईल? 66ला. कितीला सेल होईल? 66ला. आणि याच्यामधून जर समजा तुम्ही 66मधून ₹7 लेस केले, 66मधून ₹7 लेस केले तर ते किती होईल मग? 59. मग हा जर 59ला जर सेल झाला इथे, आता हा कॉस्ट प्राईस काय आहे? 60. सेल कितीला केला? 59नं. इथं लॉस होईल. किती रुपये होईल लॉस? इथं ₹1. मग आता हा जर 60वर ₹1 तर 100वर 4 होणार आहे का? तर नक्कीच नाही. तो 100वर 4 येणार नाही. तसं थर्ड बघूयात ऑप्शन. हे 50 घेतला, 50. आता 50 जर कॉस्ट प्राईस असेल तर 10% प्रॉफिट म्हणजे किती? ₹5. म्हणजे ते काय होईल? सेलिंग प्राईस 55. आणि ही जर समजा कितीने कमी करायची आहे? 7नी. ही 7नी कमी केलं म्हणजे किती येईल? 48. आता या ठिकाणी लॉस किती होतं हे बघा. आता लॉस किती झाला? आता या ठिकाणी ₹2. लॉस किती झाला? ₹2. म्हणजे हा लॉस किती? 50वर ₹2. म्हणजे 100वर किती होईल तो? 4. किती येईल मग? 4%. म्हणजे कोणता ऑप्शन आहे या ठिकाणी ट्रू कंडिशन ट्रू करतं? तर ऑप्शन नंबर 3. असं सुद्धा आपण अनेक उदाहरणं ऑप्शन घेऊनही सॉल्व करू शकतो. क्वेश्चन नंबर 3. अ शॉपकीपर परचेस्ड 50 आर्टिकल्स out of which 4% were broken during transportation. Still, on selling, he got profit equal to the cost price of 6 articles. Find his percent profit. आता 50 आर्टिकल्स आहेत, ठीक आहे. कॉस्ट प्राईस
ऑफ वन आर्टिकल एक्स असेल तर कॉस्ट प्राईज ऑफ 50 आर्टिकल्स काय येईल 50x किती येईल 50x आणि याच्यामध्ये प्रॉफिट किती हे जरी 4% ब्रोकन असेल तर तरीसुद्धा त्यांनी काही नाही आहे फरक ऑन सेलिंग ही गॉट प्रॉफिट इक्वल टू द कॉस्ट प्राईज ऑफ 6 मग आता प्रॉफिट किती येईल या ठिकाणी प्रॉफिट इक्वल्स टू कॉस्ट प्राईज ऑफ 6 आर्टिकल वन आर्टिकलला एक्स तर 6ला किती येईल मग 6x हा झाला प्रॉफिट आणि काय विचारलं आहे आपल्याला पर्सेंट प्रॉफिट काय विचारलं आहे पर्सेंट प्रॉफिट आता इथे बघा पर्सेंट प्रॉफिट इक्वल्स टू प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100 हे फॉर्म्युले तुम्हाला माहीत आहेत हे एक्स कॅन्सल हे 0 0 5 हे 2 आणि त्याला 6 इंटू 2 12% किती आलं 12% म्हणजे याच्यामध्ये जो प्रॉफिट आहे किती आहे 12% ऑप्शन नंबर 1 क्वेश्चन नंबर 4 हे खूप इझी आहे बघा आता टेकिंग 20% प्रॉफिट ऑफ एन आर्टिकल इट इज सोल्ड फॉर ₹60 इफ द सेम आर्टिकल इज सोल्ड फॉर ₹70 देन फाइंड द पर्सेंट प्रॉफिट आता बघा हे ओव्हरऑली आपल्याला कसं अंदाज करता येईल की 20% प्रॉफिट आहे आर्टिकल तर वस्तू कितीला विकली ₹60 म्हणजे त्याची आता आपण समजा क्रेडिट धरलं हे 60 हे 50च्या कम्पेअर करू शकतो आपण समजा त्याची कॉस्ट प्राईस 50 असेल कॉस्ट प्राईस जर समजा 50 असेल आणि ते कितीला सेल केलं आहे 60ला इथं किती रुपीज प्रॉफिट झाला 10 रुपीज म्हणजे 50वर 10 मग तो 100वर किती होईल मग 20% मग ती कॉस्ट प्राईस काय असणार आहे 50 असणार आहे म्हणजे 50 रुपीज जर कॉस्ट प्राईस असेल आणि ते 60ला केलं तर प्रॉफिट होतो 10 रुपीज आणि पर्सेंटेजमध्ये म्हणजेच काय ही जर कॉस्ट प्राईस 100 असते तर प्रॉफिट किती झाला असतं तर 20 रुपीज झाला असतं म्हणजे इथं प्रॉफिट पर्सेंट काय 20 म्हणजे ही पहिली कंडिशन आपण जर 50 घेतलं तर ट्रू करतं आणि ते जर 70ला सेल केलं तर किती मिळेल तो मग 50 60 70 म्हणजे ₹20 प्रॉफिट होईल परंतु मग पर्सेंट प्रॉफिट्समध्ये काय होईल ते जर 100ला जर सेल केलं तर काय होईल तो 40 प्रॉफिट किती होईल या ट्रान्झॅक्शनमध्ये 40 अशा प्रकारची सुद्धा आपल्याला ही उदाहरणं सोडवता येतात क्वेश्चन नंबर 5 वेगवेगळ्या ट्रिक्स आपल्याला वापरावे लागतात आणि ते सरावाने सहज शक्य होतात चंद्रपाल परचेस अ प्लॉट ऑफ ₹9 lakh how much amount will he receive if he sells the plot at a profit of 15% म्हणजे 15% एक प्लॉट घेतला 9 लाखचा आणि त्याला प्रॉफिट किती घ्यायचा आहे 15% तर तो त्याने कितीला सेल केला पाहिजे असा तो प्रश्न आहे आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल 9 लाखचा 15% प्रॉफिट काढावं लागेल आणि तो 9 लाखमध्ये ॲड करावा लागेल तो काय करावं लागेल त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल किंवा काय करता येईल जर 15% प्रॉफिट मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं होतं की जर प्रॉफिट 15% पाहिजे असेल तर कॉस्ट प्राईस 100 सेलिंग प्राईस 50% याप्रमाणेही सोडवता येतं तर आपण प्रॉफिट किती हवा आहे 15% मग प्रॉफिट किती येईल 15% ऑफ 9 लाख 15% ऑफ 9 लाख तो किती येईल मग 15% म्हणजे 15/100 इंटू 9 लाख 1 to तर यात मल्टिप्लिकेशन हा प्रॉफिट इक्वल्स टू 1 2 3 हे 1 2 3 आणि हे 15 9 जा किती येतं आहे 135 हा काय झाला मग प्रॉफिट झाला मग त्याची सेलिंग प्राईस काय होईल मग कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट इक्वल्स टू 9 लाख प्लस प्रॉफिट किती 1,35,000 किती ॲडिशन ही इथे घेऊयात
1 2 3 0 3 0 हे 5 हे 3 आणि हे 10,35,000 किती आलं 10,35,000 ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 6. When an article sold for ₹60 there is a loss. म्हणजे 60ला जर सोल्ड केलं तर लॉस होतो. If it is sold for ₹81 the profit obtained is 2 times this loss. Find the cost price of the article. म्हणजे जर 81 जर सॉल्व केलं ते जर म्हणजे सेल केलं तर प्रॉफिट किती होतो 2 टाइम्स ऑफ द लॉस, जे काय कॉस्ट प्राईज असेल ते. तर हे सुद्धा आपण उदाहरण दोन्ही प्रकारे सोडू शकतो. समजा आपण कॉस्ट प्राईज आपण इथं एक्झाम्पलवरून घेऊयात ऑप्शनवरून. कॉस्ट प्राईज 67 असेल, कॉस्ट प्राईज 67 असेल तर समजा हे कितीला सेल केलं आहे पहिल्यांदा सेल कितीला केलं हे 60ला आणि दुसऱ्यांदा मग कितीला सेल करायचं आहे 81ला. आता इथे जर समजा हे 60नं सेल केलं तर लॉस किती होईल 7, हे सबट्रॅक्शन होईल. आणि सपोज हे 81ला सेल केलं तर आता 81 मायनस काय करावं लागेल 70, 81 मायनस 67 हे काय येतं 40. या कंडिशनमध्ये इथं काय होतं प्रॉफिट, या कंडिशनमध्ये काय होतं इथे लॉस. आता बघा आणि काय विचारलं आहे कंडिशन दिलेली आहे द प्रॉफिट ऑप्टेन इज 2 टाइम्स ऑफ द लॉस. प्रॉफिट ऑप्टेन इज 2 टाइम्स ऑफ द लॉस. ही इथं काय होते कंडिशन ट्रू होते म्हणजे ऑप्शन नंबर 1. किंवा हे आपल्या मेथडनी एक्स यूज करून ही सुद्धा सोडवता येतं. आपण मुद्दामहून वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवतात कधी ऑप्शन घेऊन किंवा कधी मेथडनं. आता बघा ऑन सेलिंग अ फॅन फॉर ₹720 द प्रॉफिट अर्न इज 1/5 ऑफ इट्स कॉस्ट प्राईज. फाइंड द कॉस्ट प्राईज ऑफ द फॅन. आता हे सुद्धा दोन्ही पद्धतीनं आपल्याला सोडवता येईल की आपण हे ऑप्शन घेतलं कोणतं समजा हा काय इथं काय दिलं आहे प्रॉफिट किती आहे 1/5 ऑफ द कॉस्ट प्राईज. मग सपोज आपण ही घेतलं पहिल्यांदा 480 कॉस्ट प्राईज काय घेतली 480 तर मग त्याच्यावर प्रॉफिट किती होईल याचा 1/5 होईल. याचा 1/5 किती येईल 5 1 जा 5 5 9 जा 45 इथं ती झाले इथं आणि 5 6 जा 96. प्रॉफिट काय येईल याचा 96. टोटल काय होईल मग ते 480 प्लस 96 हे टोटल काय होईल सेलिंग प्राईस म्हणजे किती येईल ते 570 किती येईल ते 500 हे 6 आहे हे 6. मग आपली सेलिंग प्राईस किती आहे 720 म्हणजे ह्या कंडिशनमध्ये ट्रू फॉल्स होतं. सपोज 576 घेतलं त्याचं 1/5 काढला तर काय येईल तो पॉईंटमध्ये येईल काहीतरी ठीक आहे. मग तो आपल्याला काही इथं घ्यायचं गरज नाही. हा घेतला CP 540 याचा 1/5 किती येतो बघा 5 1 जा 5 0 and 8 108. मग याची सर हा 1/5 काय आहे हा प्रॉफिट आहे. मग सेलिंग प्राईस काय होईल त्याची इथं आपण सेलिंग प्राईस लिहित आहोत. सेलिंग प्राईस काय होईल ही कॉस्ट प्राईस प्लस हा 1/5 त्याचा प्रॉफिट 108 म्हणजे ॲडिशन किती होईल 8 4 6 648 ती पण होणार नाही. आपली किती आलं पाहिजे सेलिंग प्राईस 720 सेलिंग प्राईस आहे. सपोज कॉस्ट प्राईस आपण आता मग 6 आता हेच राहिलं म्हणजे हेच ऑप्शन असेल तरी आपण चेक करूयात 600 असेल आणि त्याचा 1/5 प्रॉफिट घेतला 1/5 म्हणजे किती 6 किती येईल तिथं 5 5 1 जा 5 5 2 जा आणि 0 120. हा जर प्रॉफिट घेतला तर 600 प्लस 120 ही त्याची सेलिंग प्राईस होईल. कॉस्ट प्राईस प्लस म्हणजे प्रॉफिट कॉस्ट प्राईस प्रॉफिट ती देईल 0 2 7 0 2 7 2 0 आलं 2 आलं 7 आलं 720. म्हणजेच ऑन सेलिंग अ फॅन फॉर ₹720 द प्रॉफिट अर्न इज 1/5 ऑफ इट्स कॉस्ट प्राईज. फाइंड द कॉस्ट प्राईज. मग हा जर कॉस्ट प्राईज म्हणजे 600 असेल त्याचा 1/5 किती येतो 120 हा काय झाला प्रॉफिट. मग ती सेलिंग प्राईस काय येईल कॉस्ट प्राईज प्लस सेलिंग प्राईस इक्वल्स कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट इक्वल्स टू 720. या कंडिशनला ट्रू होतं म्हणजे ऑप्शन नंबर 4. आणि हे एक्स घेऊन पण सुद्धा सोडवता येतं. क्वेश्चन नंबर 8.
If an atom was sold for rupees 720, there was a loss 1/9 times of the selling price. Find the percentage of loss in this transaction. अगोदर सारखंच आहे. आता सेलिंग प्राइस किती आहे? इथं सेलिंग प्राइस आहे 720 आणि लॉस किती आहे? देअर वॉज अ लॉस 1/9 टाइम्स ऑफ द सेलिंग प्राइस. म्हणजे लॉस काय येईल? 720 इंटू 1/9. ओके, तो काय झाला लॉस? हे 9 1 जा 9, 9 8 चा 72 आणि 0. लॉस किती आला? 80. आणि काय काढायचं आहे? पर्सेंटेज लॉस. आता पर्सेंटेज लॉस काढायचा असेल तर तुम्हाला कॉस्ट प्राईस माहीत असणं आवश्यक आहे. मग कॉस्ट प्राईस काय येईल? कॉस्ट प्राईस इक्वल्स टू सेलिंग प्राईस प्लस लॉस. सेलिंग प्राईस प्लस लॉस ते किती येतं मग? 720 प्लस 80. 720 प्लस 80 008. कॉस्ट प्राईस काय झाली? 800. कॉस्ट प्राईस किती आली मग? 800. आणि काय करायचं आपल्याला? पर्सेंट लॉस. पर्सेंट लॉस म्हणजे लॉस अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100. लॉस किती आहे? 80. कॉस्ट प्राईस किती आली? 800 इंटू 100. 0000. 8 1 जा 8, 10. म्हणजे किती आला तो लॉस? 10%. ऑप्शन नंबर 1.